आज आपण आणि 3 उदाहरणं बघणार आहोत जी पॅरलल लाईन्सची रिलेटेड आहे. तर पहिलं उदाहरण असं आहे की आपल्याला काय दिलंय, समजा एल एम या पॅरलल लाईन्स आहेत. समजा एल एम ए काय पॅरलल लाईन दिलेल्या आहेत आपल्याला. नंतर एन हा एल ला परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषा. आला दोन्ही लँग्वेजमध्ये सांगतो, ह्याला काय म्हणतात समांतर रेषा म्हणतात आणि याला काय म्हणतात लंब आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायला काय सांगितलंय की जर एन हा एल ला परपेंडिक्युलर असेल आणि एल आणि एम या पॅरलल लाईन्स असतील तर एन हा एम ला पण परपेंडिक्युलर आहे. आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर मी कसं प्रूव्ह करतो बघा. तर एक लक्षात घ्या, काही विद्यार्थी डिटेल लिहित नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या 9वीच्या परीक्षेला तुम्हाला डिटेल्समध्ये लिहावं लागेल. नुसतं असं पॉईंट टू पॉईंट नाही लिहून चालणार. मी पॉईंट टू पॉईंट देतोय, पण तुम्हाला सांगत असतो की याच्या पुढे काय ते लिहा म्हणून. आपल्याला काय दिलंय, पहिली दिलंय काय सांगा, एल पॅरलल टू एम दिलेलं आहे. गिवन पुढे लिहा, तर गिवन नाही तर दिलेले आहे, मराठीमध्ये लिहा दिलेले आहे. नंतर आपल्याला काय सांगितलं, इथे आपल्याला समजा मी एखादा ओ घेतो आणि इथे समजा आपण एखादा हे घेऊया एल एम एन ओ पी घेतो. म्हणजे आपल्याला अँगल दाखवता येईल. तर आपल्याला काय दिलंय, एन हा एल ला लंब आहे किंवा काय सांगा परपेंडिक्युलर आहे. आणि परपेंडिक्युलर असेल तर अँगल काय होणार पाहिजे, एन ओ एल हा 90 डिग्री असायला पाहिजे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर पी हा सुद्धा काय 90 डिग्री आहे तो प्रूव्ह करायचा आहे. तरच आपण काय प्रूव्ह करू शकणार, समजा एन हा परपेंडिक्युलर टू, म्हणजे एन जी आपली ट्रान्सव्हर्सल आहे ती कशाला परपेंडिक्युलर असणार आहे, एम ला पाठवू. म्हणजे छेदिका आहे ती काय असणार आहे, एम ला परपेंडिक्युलर असणार आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याला काय दिलंय सांगा की हा 90 डिग्री दिलेला आहे. दुसरी गोष्ट काय दिलेली आहे, एल आणि एम हे काय पॅरलल लाईन दिलेले आहे. त्यामुळे मी डायरेक्टली लिहू शकतो अँगल एन ओ एल इक्वल टू अँगल ओ पी एम. याच्या पुढे काय लिहिणार तुम्ही सांगा, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल किंवा त्याला काय म्हणतो आपण संगत कोन. आणि संगत कोन काय असणार आहे, इक्वल असणार आहे, समान असणार आहे. कारण एल पॅरलल टू एम दिलेलं आहे. या दोन्ही लाईन जर समांतर असतील तर संगत कोन काय असायला पाहिजे, डेफिनेटली काय असायला पाहिजे, इक्वल असायलाच पाहिजे. याच्यावरून आपण काय करू शकतो, जर हे दोन्ही इक्वल असेल आणि आपल्याला माहिती आहे अँगल एन ओ एल इज इक्वल टू 90 आहे, मग अँगल ओ पी एम सुद्धा काय होणार आहे सांगा, 90 डिग्री होणार आहे. आणि याच्यावरून आपलं प्रूव्ह झालं. देअरफॉर म्हणून काय लिहिणार आपण, एन परपेंडिक्युलर एम, जे आपल्याला पाहिजे ते आपण काय केलं, प्रूव्ह केलं. इजी आहे बघा. परत एकदा सांगतो काय काय दिलं आपल्याला, एल आणि एम आपल्या काय पॅरलल लाईन आहे, समांतर रेषा आहे. एन ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे किंवा छेदिका आहे. आणि तिसरी कंडिशन हे काय दिलेली आहे आपल्याला, एन ही परपेंडिक्युलर टू एल आहे आणि प्रूव्ह करायला सांगितलंय की ती एम ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपण जर ओपीएम 90 काढला तर हा पण आपला काय परपेंडिक्युलर झाला. इजी आहे बघा. एवढं लिहिलं तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स काय होऊ शकतील, मिळू शकतील. पण हे सगळं तुम्हाला काय करावं लागेल, लिहावं लागेल. एक झालं. दुसरा आपला उदाहरण आहे, त्याच्या अगोदर 2-3 टर्म मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर एक तुम्हाला माहित असेल की समजा दोन अँगल्स आहेत, दोन कोन आहेत, हा आणि हा कोन आहे. त्या दोघांची कोनांची बेरीज, अँगलची बेरीज जर 180 होत असेल, 180 होत असेल, तर त्या दोन्ही कोणाला सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. हे काय दोन्ही मिळून सप्लिमेंटरी अँगल झाले. म्हणजे दोघांची बेरीज काय होती सांगा, 180 होती. किंवा आपण बघितलेलं ते पूरक कोन म्हणतात. त्याला काय म्हणतात, पूरक कोन म्हणतात किंवा सप्लिमेंटरी म्हणतात. केव्हा केव्हा काय असतं बघा, दोन कोन आपल्याला दिले असे, दोन्ही असा एक अँगल दिलेला आहे आपला आणि दुसरा असा अँगल दिलेला आहे. आणि या दोघांची जर सम केला आपण तर आपल्याला काय मिळतं सांगा की 90 डिग्री मिळतं. मग त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉम्प्लिमेंटरी म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणणार आहे. किंवा त्याला काय म्हणतात, कोटिकोन म्हणतात. कोटिकोन म्हणजे जर दोघांची बेरीज 180 असेल तर दोन्ही काय झाले, सप्लिमेंटरी पूरक कोन झाले. आणि 90 असेल तर त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात, कोटिकोन म्हणतात. आता अनेक बघा, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, इक्वल असेल तर त्याला कॉन्ग्रुएंट म्हणतात, एकरूप म्हणतात. दोन्ही कोन काय सांगा, एकरूप आहे.
तर त्याला कॉन्ग्रुएंट शब्द आपण वापरतो, म्हणजे दोन्ही ग्रुप असेल तर कॉन्ग्रुएंट वापरतो. आता आपल्याकडे उदाहरण आपल्याला काय करायला सोडवायचे बघा. तर आपल्याला दोन रेज दिलेले आहेत, किरण दिलेले आहेत किंवा रेज म्हणतो त्याला आपण, XY आहे आणि XZ आहे. आणि ते काय सांगा इथे एक 90 डिग्रीचा दोन्ही लंब आहेत किंवा त्याला परपेंडिक्युलर आहे. आणि त्या याच्यामध्ये एक इंटेरियर म्हणजे आतमध्ये काय पॉईंट आहे L आणि दुसरा आहे बाहेर आहे. एक्सटेरियर पॉईंट कुठला आहे सांगा, M आहे. आणि जर आपण काय केलं सांगा, X आणि L जोडलं म्हणजे आपला रे तयार झाला. आणि समजा हे आणि हे आपण जोडला पॉईंट, समजा इथे आहे पॉईंट, तर हा पण अँगल होतो ना तो 90 डिग्री होतो. म्हणजे मी ॲक्च्युली एक्झॅक्ट झालं नाही, पण ॲक्च्युली काय होतं सांगा, हा अँगल किती होतो सांगा, 90 डिग्री होतो. तर आपल्याला काय काढायचं आहे, तर याच्यामध्ये सप्लिमेंटरी अँगल कुठले कुठले आहेत, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक कोण कुठले कुठले आहेत किंवा कोटी कोण कुठले आहेत आणि एकरूप कॉन्ग्रुएंट कुठले कोण आहेत ते काढायचे. तर आपण काय करूया, पहिल्यांदा पूरक कोण काढूया. पूरक कोण म्हणजे सप्लिमेंटरी कोण. सप्लिमेंटरी आपला कुठला होणार बघा, हा 90 आहे. अँगल LXM हा किती आहे, 90 आहे. आणि कुठला 90 आपल्याला माहिती आहे, ZXY, कारण आपल्याला काय दिलं ZXY, हे दोन्ही मिळून काय सांगा, सप्लिमेंटरी. तुम्हाला एक काढायला सांगितलं, समजा एक पेअर पाहिजे आपल्याला, हे सप्लिमेंटरी पेअर झालं. कारण दोन्ही जर आपण ऍड केले बघा, ह्याची 90 आहे आणि याचं पण 90 आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं, XZ आणि XY हे दोन्ही लंब आहेत किंवा परपेंडिक्युलर आहेत. तसंच XM आणि XL आपले काय परपेंडिक्युलर आहेत किंवा लंब आहेत. तर इथे पण 90 डिग्री होतो आणि इथे पण 90 डिग्री. त्यामुळे दोन्ही 90 डिग्री आपण एकत्र केले तर आपले काय होणार आहे, पूरक कोण होणार आहे किंवा त्याला काय म्हणणार आहे, सप्लिमेंटरी. हे एक आपल्याला मिळाला. दुसरा आपल्याला समजा कॉम्प्लिमेंटरी काढायचे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ज्याच्या दोन अँगलची बेरीज काय होते, 90 होते, त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणणार आहे. तर पहिला आपला अँगल समजा हा कन्सिडर केला मी, हा आणि हा दोन्ही मिळाले तर काय होतं, 90 डिग्री होतं. मग मी काय करणार, YXM आणि दुसरा आहे तो YXL. हे आपले काय झाले, हे मगाशी होते ते पूरक कोण होते, त्याला कोटी कोण म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. हे झाले आपले काय झाले, कॉम्प्लिमेंटरी अँगल. नंतर आणि पण आपण देऊ शकतो बघा, हा आणि हा पण देऊ शकतो, पण आपल्याला एकच विचारलंय समजा, हा पण देऊ शकाल तुम्ही. हे आणि हे मिळून पण काय होते, आपला 90 डिग्री होतं, पण ते पण कॉम्प्लिमेंटरी झाले. आता आपल्याला काय सांगा, कॉन्ग्रुएंट किंवा एकरूप कुठले अँगल आहे, तर दोघांची बघा, याचा आणि याचं काय 90 डिग्री आहे. त्यामुळे तिसरं आपण काय लिहिणार आहे, अँगल ZXY आणि अँगल कुठला आहे, LXM हे कॉन्ग्रुएंट आहे. कॉन्ग्रुएंट किंवा त्याला काय म्हणतो आपण, एकरूप म्हणतो. म्हणजे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकेल की डायग्राम काढा, पहिल्यांदा आकृती काढा, दिलेली माहिती असणार आहे, त्याच्यावरनं आकृती काढा आणि त्याच्यावरनं तुम्ही काय करा, मग काय काय विचारलं, सप्लिमेंटरी किंवा पूरक कोण, कोटी कोण आणि कॉन्ग्रुएंट हे तुम्हाला काढायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. आता आपण तिसरा बघूया. हे मी रब करतो. तर आपल्याला तिसऱ्यामध्ये काय दिलंय बघा, तर M आणि N ह्या दोन लाईन्स आहेत, पॅरलल नाही सांगितले नाहीये ते आपल्याला. M आणि N ह्या काय दोन लाईन्स आहेत, ही त्याची शेडी काय. दुसरं काय दिलंय, EG आणि BH हे अँगल बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे कोन मापक आहे, आपण काल बघितलंय बघा, ते काय म्हणतो त्याला कोन मापक, म्हणजे दोन्ही बाजूला इक्वल काय होणार आहे, कोन होणार आहे, अँगल्स होणार आहे. याच्या बाजूला सुद्धा हा पण काय कोन दुभाजक आहे किंवा अँगल बायसेक्टर आहे. आणि काय सांगितलं तर EG आणि BH आपलं काय पॅरलल आहे म्हणून सांगितलंय. परत बघा, दोन लाईन्स दिलेल्या आहेत, नंतर E आणि ही शेडी काय ट्रान्सव्हर्सल आहे. EG हा अँगल DEB चा बायसेक्टर आहे, कोन दुभाजक आहे, म्हणजे दोन्ही बाजूला काय होणार आहे, इक्वल अँगल होणार आहे. हा BH हा कशाचा आहे, EBA चा काय आहे, कोन दुभाजक आहे किंवा अँगल बायसेक्टर आहे, त्यामुळे दोन्ही बाजूला सेम होणार आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे, ह्या पॅरलल लाईन म्हणून दिलेल्या आहे, EG आणि BH आपल्याला काय पॅरलल आहे, हे अँगल बायसेक्टर आहे ते एकमेकांना पॅरलल आहे. आपल्याला प्रूव्ह करायला काय सांगितलं तर M आणि N हे पॅरलल. आपल्याला काय करायचे, प्रूव्ह M पॅरलल टू N करायचं आहे. दिलेलं आपल्याला काय सांगा,
BH पॅरलर टू EG आणि EG आणि HB हे काय आहे सांगा, कोन दुभाजक किंवा त्याला आपण काय म्हणतो, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर. आता आपण प्रूव्ह करूया. हे कोन दुभाजक आहे. मी काय करतो, हा जर x असेल तर हा पण x असायला पाहिजे, दोन्ही सेम असायला पाहिजे. हा जर y असेल तर हा पण y असायला पाहिजे. आपण काय केलं इथे पाहिजे तर लिहूया, अँगल HBA इक्वल टू अँगल HBE. कारण काय इक्वल का असणार, काय कोन दुभाजक. बिकॉज काय लिहिणार तुम्ही, HB अँगल बायसेक्टर किंवा खाली लिहा कोन दुभाजक. हे तुम्ही लिहा बघा वहीमध्ये व्यवस्थित. नंतर सेम आपण काय लिहिणार आहे, अँगल DEG इक्वल टू अँगल GEB. सेम लिहिणार आहे आपण, फक्त इथे HB बद्दल काय लिहिणार आपण, EG लिहिणार, बाकी सेम लिहिणार. EG हा काय कोन दुभाजक आहे. दुसरं आपल्याला जर बघितलं काय दिलेलं सांगा, EG पॅरलर टू BE दिलेलं आहे आपल्याला. EG पॅरलर टू BH दिलेलं आहे. त्यामुळे आपण काय सांगू शकतो सांगा, की हे त्याचे अल्टरनेट कोन झाले. ही आपली ट्रान्सव्हर्स झाली समजा, ही पॅरलर आहे, ही पॅरलर आहे, ही त्याची छेदिका झाली. तर हा कोन आणि हा कोन काय असणार आहे, इक्वल असणार आहे. कारण ते काय सांगा, अल्टरनेट कोन आहे, इंटेरियर अल्टरनेट कोन आहे किंवा विक्रम कोन म्हणतात, म्हणजे आंतर विक्रम कोन म्हणतात. म्हणून आपण काय लिहिणार सांगा, अँगल GEB इक्वल टू अँगल HBE. इथे पुढे लिहिणार तुम्ही काय लिहिणार सांगा, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल किंवा काय लिहिणार, विक्रम कोन म्हणून लिहा, विक्रम कोन. हे दोन्ही सेम आहेत म्हणून सांगितलं आहे. आपण काय बघितलं, हा आणि हा सेम आहे, हा आणि हा सेम आहे. पण इथे काय बघतोय आपण, हा कोन आणि कुठला कोन आहे, सेम हा कोन आहे, सेम आहे. हे दोन्ही कोन काय आहेत सांगा, सेम आहे. हा आणि हा कोन सेम आहे, हा आणि हा कोन सेम आहे. त्यामुळे काय असणार सांगा, हा जर इक्वल दोन्ही असेल, हे जर दोन्ही इक्वल असेल, हे पण दोन्ही इक्वल असायला पाहिजे, हे पण दोन्ही काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. म्हणून आपण काय लिहिणार इथे, देअरफॉर DEG इक्वल टू HBA. ते पण काय असणार आहे, इक्वल असणार आहे. कारण हा काय राहिला बघा, इथे आपण प्रूव्ह काय केलं, हा आणि हा इक्वल आहे. ह्याची व्हॅल्यू x आहे, ह्याची व्हॅल्यू y आहे. आता ह्याची y आहे आणि ह्याची x आहे. हे पण दोन्ही काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, हे दोन्ही मिळून इक्वल टू हे होतात. देअरफॉर आपण काय लिहू शकतो, कारण हे दोन्ही सेम आहेत, x आणि y सेम आहेत आणि हा x y सेम आहे. त्यामुळे हे दोन्ही जर मिळवले कोन, समजा आपण एकदम सिंपल होण्यासाठी मी काय बघतो, ह्याची व्हॅल्यू 50 असेल, ह्याची पण 50 असणार समजा, आणि ह्या x ची 50 आहे तर याची पण काय असणार, 50 असणार आहे. या y ची 50 आहे म्हणून याची पण काय असणार, कारण अँगल बायसेक्टर आहे. एकूण काय झालं सांगा, दोन्ही जर मिळवलं तर दोन्ही मिळवल्यावर जे मार्क मिळतं तेवढंच असणार आहे. त्यामुळे आपण इथे काय लिहिणार आहे, अँगल DEB इक्वल टू अँगल EBA. आणि पुढे आपण इथे लिहितो मी, हे काय झालं सांगा, हे कुठलं अँगल झालं बघा, अल्टरनेट अँगल झालं. इथे लिहितो मी अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल किंवा त्याला काय म्हणणार आहे आपण, विक्रम कोन म्हणणार आहे. देअरफॉर काय असणार सांगा, M पॅरलर टू N. कुठली कसोटी लिहिणार, अल्टरनेट टेस्ट म्हणून लिहिणार आहे. अल्टरनेट टेस्ट म्हणून लिहा किंवा त्याला काय म्हणतात, विक्रम कोन कसोटी. हे झालं ते. अशा प्रकारे तुम्ही प्रूव्ह करू शकाल. एकदम सिंपल आहे बघा. फक्त तुमचे काय असायला पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. हा आपला कितवा लेक्चर आहे, बहुतेक 10, 11, 12, 13, 5वा बहुतेक 6वा लेक्चर आहे. आपण अनेक लेक्चर घेणार आहोत आणि हा आपला आपण पॅरलल लाईन्स काय करणार आहोत, संपवणार आहोत. मला खात्री आहे तुम्हाला सगळं परफेक्ट समजलं असेल. फक्त काय पाहिजे सांगा, तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. जेवढी प्रॅक्टिस करा
कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर केलं तर डेफिनेटली तुम्हाला कुठलंही उदाहरण दिलं असता तुम्हाला सोडवता. आणि परीक्षेमध्ये लिहिताना लक्षात घ्या, आपल्याला सगळं डिटेल्स लिहायचं आहे. कशामुळे हे बाबा, हे विक्रम कोण, अल्टरनेट कोण, हे सगळं आपल्याला काय करावं लागेल, लिहावं लागेल, तरच तुम्हाला पैकी येईल. नाही तुम्हाला माहीत आहे तुम्ही सोडवलेलं बरोबर आहे, पण जर तिथे लिखाण केलं, प्रेझेंट करता यायला पाहिजे, आणि ते महत्त्वाचं आहे.